मित्रांनो, आज आपण पोषण पातळी आणि त्यातील ऊर्जा प्रवाहाचा अभ्यास करणार आहोत. पोषण पातळी म्हणजे आपल्याला अन्न कसं मिळतं याचं रेखाचित्राद्वारे केलेलं सादरीकरण. येथे आपण पाहू शकतो तळाला आपल्याकडे आहेत उत्पादक, जे की मुळात वनस्पती आणि झाडझुडपं आहेत. त्यांना उत्पादक म्हटलं जातं कारण ते सूर्यप्रकाशापासून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग आपले येतात प्राथमिक भक्षक, बरोबर. यामध्ये हरिण, ससा, कीटक आणि इतर शाकाहारी प्राणी असतात, जे त्यांचं अन्न उत्पादकांपासून मिळवतात. ते थेट उत्पादकांना खातात, म्हणूनच त्यांना प्राथमिक भक्षक असं म्हटलं जातं. मग आपल्याकडे आहेत द्वितीयक भक्षक. त्यांना त्यांचं अन्न कसं मिळतं बरं? तर ते प्राथमिक भक्षकांना खातात. आपण त्यांच्याकडे मांसाहारी प्राणी म्हणून सुद्धा पाहू शकतो. परंतु सहसा हे लहान मांसाहारी प्राणी असतात, कारण ते सर्वोच्च स्थानी नसतात. इतर प्राणी देखील आहेत जे त्यांना खाऊ शकतात, म्हणूनच ते द्वितीयक भक्षक आहेत, ते अंतिम भक्षक नाहीयेत. त्यानंतर आपण अखेरीस पोहोचतो तृतीयक भक्षकांकडे. आपण त्यांच्याकडे मोठे मांसाहारी प्राणी म्हणून सुद्धा पाहू शकतो. ते अन्न साखळीच्या सर्वोच्च स्थानी असतात. ते सर्वोच्च शिकारी आहेत. ते मानवाप्रमाणे वाघ, गरुड आणि इतर प्राण्यांसारखे आहेत. तर ही जी आहे याला म्हणतात पोषण पातळी. याला आपण पहिली पातळी, दुसरी पातळी, तिसरी पातळी असं देखील म्हणू शकतो. काही प्रकरणांमध्ये आपल्याकडे अधिक पातळ्या असू शकतात. आपल्याकडे 5 किंवा कधी कधी 6 पातळ्या असू शकतात, परंतु त्यापेक्षा जास्त पातळ्या ह्या नसतात. आणि आपण हे देखील पाहतो की पोषण पातळीच्या तळाला असणारे उत्पादक हे सहसा संख्येने सर्वाधिक असतात. आपल्याकडे येथे जीवांची संख्या सर्वाधिक असते, तथापि आपण पोषण पातळीमध्ये जसे जसे वर जातो तशी जीवांची संख्या ही कमी होत जाते, आणि म्हणूनच आपल्याकडे येथे एक असा मनोरा तयार होतो. तर अशा प्रकारे अन्न साखळीच्या वरच्या टोकाला सर्वोच्च शिकारी किंवा तृतीयक भक्षकांची संख्या सर्वात कमी असते. आपल्याकडे अन्नजाळे नावाची गोष्ट असते. याला असं म्हणतात कारण आपण कोण कोणाला खातो याचा नकाशा तयार करण्याचा जर प्रयत्न केला तर आपण असं पाहू शकतो की हे प्रत्यक्षात एक जाळ आहे. मुख्यत्वे काही प्राणी अनेक गोष्टी खाऊ शकतात. जसं उदाहरण घ्यायचं झालं तर साप बेडकांना खाऊ शकतो, त्याचप्रमाणे ते लहान पक्ष्यांना देखील खाऊ शकतात. यामुळं काय होतं, गोष्टी थोड्याशा क्लिष्ट होतात. आणि असं असलं तरी सुद्धा आपण पोषण पातळी मात्र पाहू शकतो. आपण पाहू शकतो की इथं पहिल्या पोषण पातळीवरती उत्पादक आहेत, वनस्पती आहेत, बरोबर. इथे आपल्याकडे प्राथमिक भक्षक म्हणजे काही शाकाहारी प्राणी आहेत, बरोबर की नाही. त्याच्यावरती आपल्याला द्वितीयक भक्षक म्हणजे लहान मांसाहारी प्राणी पाहायला मिळतात. आणि सर्वात शेवटी इथे सर्वोच्च शिकारी म्हणजे मोठे मांसाहारी प्राणी म्हणजेच तृतीयक भक्षक आहेत. पण आता दुसरी गुंतागुंत अशी आहे की विघटक नावाच्या जीवांचा आणखीन एक वर्ग आहे. तर विघटकांना आपण इथं कुठेही पोषण पातळीमध्ये ठेवत नाहीये. का ठेवत नाहीये? कारण ते मृत अवशेषांना खातात. तर पोषण पातळीतील कुठलेही घटक मृत झाल्यावरती विघटक त्यांना खातात. मग त्यामध्ये भूछत्र किंवा काही जीवाणू असू शकतात. तर हे विघटक आपल्या परिसंस्थेचा एक भाग आहेत, परंतु ते पोषण पातळीमध्ये कुठेही बसत नाहीत. आणि शेवटी काही प्राणी हे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही असतात. आपण त्यांना मिश्राहारी प्राणी म्हणतो. म्हणजे ते उत्पादकांनाही खातात आणि कधी कधी प्राथमिक भक्षकांना सुद्धा खातात. उदाहरणार्थ मानव प्राणी. आपण भाज्या आणि मांस देखील खातो. मग याचा अर्थ असा नाही की आपण प्राथमिक भक्षक देखील असलं पाहिजे, बरोबर. पण तसं पाहायला गेलं तर आपल्याला कोणीही खात नाही, मग आपण तर सगळ्यात वरती पाहिजे, तृतीयक भक्षक पाहिजे. तर हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की हे इतकं वाटतं तेवढं साधं सरळ नाहीये. नेहमीच काही अपवाद हे असतातच. पण इथे जर आपण काही वर्गीकरण करत असू तर काही अपवाद लक्षात घेऊन आपल्याला ते वर्गीकरण करणं गरजेचं आहे. तर आपण परत आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊयात. हे जे उत्पादक आहेत ते आपल्याला सर्वाधिक जीव दिसतात, आणि जे तृतीयक भक्षक आहे तिथं मात्र जीवांची संख्या ही कमी असते. आणि त्याचप्रमाणे पोषण पातळीमध्ये आपल्याला फक्त 4 ते 5 एवढ्याच पातळ्या दिसतात. त्यापेक्षा जास्त पोषण पातळ्या का दिसत नाहीत? कारण इथं त्यांचा संबंध हा ऊर्जेशी आहे. आपण इथं ऊर्जेचा विचार करूया. आपण अन्न खातो याचं कारण म्हणजे आपल्याला ऊर्जा हवी असते.
तर उत्पादकांना त्यांची ऊर्जा कुठून मिळते? तर त्यांना ऊर्जा ही मिळते सूर्यापासून, बरोबर. सूर्यप्रकाशाचा वापर करून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे, बरोबर. मग प्राथमिक भक्षकांचं काय? तर जेव्हा ते उत्पादकांना खातात तेव्हा त्यांना ऊर्जा मिळते, बरोबर आहे. पण इथे एक गोष्ट आहे, त्यांना येथे सर्व ऊर्जा मिळत नाही. किंबहुना अभ्यासातून असं दिसून आलं आहे की जेव्हा ते अन्न खातात तेव्हा त्यांना केवळ 10% एवढीच ऊर्जा ही उत्पादकांकडून मिळत असते. तर केवळ 10% एवढीच ऊर्जा सजीव साठवून ठेवू शकतात. उर्वरित ऊर्जा वाया जाते ती पर्यावरणात उष्णतेच्या स्वरूपात, आणि ती उष्णता अनेक पातळ्यांवरती निर्माण होते. जसे की उदाहरणार्थ, जेव्हा आपण अन्न पचवतो तेव्हा उष्णता निर्माण होते, जेव्हा आपण श्वसन करतो तेव्हा उष्णता निर्माण होते, आणि अशा प्रकारे बरीच ऊर्जा ही वाया जाते. आता पुन्हा जेव्हा द्वितीयक भक्षक हे प्राथमिक भक्षकांना खातात तेव्हा देखील हेच घडते. असं दिसून आलं आहे की प्रत्येक पोषण पातळीमध्ये फक्त 10% एवढीच ऊर्जा हस्तांतरित होते. अगदी त्याचप्रमाणे द्वितीयक भक्षकांकडून तृतीयक भक्षकांना किती ऊर्जा हस्तांतरित होईल? फक्त 10%. त्यामुळे आपण पाहू शकतो की पोषण पातळीमध्ये जसं जसं आपण वर जातो तसं ऊर्जेचं प्रमाण हे कमी होत जाते, आणि एका टप्प्यानंतर जीवन टिकवून ठेवण्यासाठी आपल्याकडे पुरेशी ऊर्जा उरणार नाही, आणि म्हणूनच आपल्याकडे जास्तीत जास्त 4 ते 5 एवढ्याच पोषण पातळ्या असतात. त्यापेक्षा जास्त असूच शकत नाहीत. आणि याच्यातून हेही स्पष्ट होते की पोषण पातळीच्या वरच्या स्तरावरती जे सजीव आहेत त्यांची संख्या कमी का असते? कारण येथे सर्वात कमी ऊर्जा येत असेल तर ते अन्न मिळवणं खूप कठीण होऊन बसतं. आपल्याला भरपूर अन्न खावं लागतं, आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या सर्वोच्च शिकारी म्हणून विकसित होणं कठीण असतं, आणि म्हणूनच आपल्याकडे या तृतीयक भक्षकांची संख्या ही उत्पादकांपेक्षा खूप कमी असते. आता ह्या पोषण पातळीचा विचार करताना आपल्याला आणखीन एक गोष्टीचा विचार करावा लागतो, त्याला म्हणतात जैव विशालन. यामध्ये आपण जसजसे अन्न साखळीच्या वरच्या टोकाला जातो तसतसं कीटकनाशक आणि इतर हानिकारक पदार्थांचं प्रमाण वाढत जातं. ते कसं ते बघा. तर येथे जिथे उत्पादक आहे तिथे कीटकनाशकांची आपण फवारणी करतो. अशा प्रकारे उत्पादकांना ती फवारणी केल्यामुळे कीटकनाशकं मिळतात, आणि मग हे प्राथमिक भक्षक त्यांना खातात, आणि अशा प्रकारे ही कीटकनाशके त्यांच्या शरीरात जातात. पण लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे हे प्राथमिक भक्षक खूप वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादकांना खातात, बरोबर. त्यामुळे त्यांना त्यांच्याकडून खूप सारी कीटकनाशके मिळतात, आणि म्हणूनच कीटकनाशकांचे प्रमाण हे खूप वाढू लागतं. आणि आता जेव्हा द्वितीयक भक्षक हे प्राथमिक भक्षकांना खातात तेव्हा त्यांच्यामध्ये ही जास्तीची कीटकनाशकं येतात, आणि शेवटी मग हे तृतीयक भक्षक जेव्हा द्वितीयक भक्षकांना खातात तेव्हा ही शरीरातील सर्व कीटकनाशके ह्या तृतीयक भक्षकांकडे जातात. त्यांचं प्रमाण हे वाढलेलं असतं, आणि म्हणूनच आपण या प्रक्रियेला जैव विशालन असं म्हणतो. अशा प्रकारे आपल्या शरीरात जाणाऱ्या हानिकारक गोष्टींचे प्रमाण जे जीवनासाठी अजिबात चांगलं नाही ते वाढत जाते, आणि हे देखील एक कारण आहे की आपल्याकडे जास्त पोषण पातळ्या ह्या नाहीत. आणि त्याचमुळं या तृतीयक भक्षक किंवा पोषण पातळीच्या वरच्या स्तरावरती जीवांची संख्या खूप कमी असते, हेही एक त्याचं कारण आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.